आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळते आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने घट होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या नदी ही धोका पातळीवर आहे। धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचं प्रमाण कमी झालं असलं तरी परिस्थिती मात्र जैसे थे आहे। जिल्ह्यातील 80 मार्ग अद्याप पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। तर कोकणाला जोडणारा कोल्हापूर ते गगनबावडा हा पाणी कमी झाल्यानंतर खुला करण्यात आलाय। तर कोल्हापूर ते रत्नागिरी हा मार्ग अद्यापही बंद आहे। असे तब्बल 80 मार्ग अजूनही बंद आहेत। मात्र स्थानिकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे, कारण नदी ही धोकादायक पातळीवरती असली तरी सुद्धा ती संथ गतीने हळूहळू पाण्याची गती ही कमी होताना पाहायला मिळते, कारण विसर्ग ही कमी करण्यात आलेले आहे। त्यामुळे अर्थातच नदीच्या पातळीमध्ये होत असलेली ही संथ गतीने घट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कोल्हापूरकरांसाठी। तर कोल्हापुरातले अजूनही 80 मार्ग मात्र पाण्याखाली आहेत। काही मार्ग पाणी ओसरल्यानंतर हळूहळू सुरू करण्यात येत आहेत। तिकडे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे। सध्या पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीने धोका पातळी ओलांडली आहे। तर दुसऱ्या दिवशी 230 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र उजनी धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झालाय, त्यामुळे पुढील 24 तासानंतर पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होईल, असाही अंदाज आहे। याबाबत भीमा नदीच्या काठावरनं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतायत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। थेट जाऊयात संकेत यांच्याकडे। संकेत, काय सध्याची तिथली स्थिती? खरं तर सध्या पंढरपूरमध्ये 1,70,000 क्युसेक इतका पाणी साठा आहे। त्यामुळे पंढरपूरची जी चंद्रभागा नदी आहे ती दुथडी भरून वाहते। आपण खरं तर ही दृश्य जी आहेत ही थेट लाईव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की पंढरपूरच्या नदीमधील भक्त पुंडलिक असतील, इतर सर्व मंदिरं जी आहेत ही मंदिरं सगळी पाण्याखाली गेलेली आहेत। जवळजवळ या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटात आज मी तिला जर बघितलं तर किमान 40 फूट पाणी हे इथं दिसतंय। 445.40 मीटरला धोका पातळी आणि याच धोक्याच्या पातळीवरून चंद्रभागा नदी वाहते। 1,30,000 क्युसेक्स इतका उजनीचा विसर्ग येतोय। मात्र हा विसर्ग जो कालपर्यंत 2.25 लाख होता, त्यामुळे तो विसर्ग आता कमी झालाय। त्यामुळे ही कुठेतरी पंढरपूरसाठी दिलासादायक बातमी आहे। मात्र या पाण्याचा जो परिणाम आहे तो पुढील 24 तासानंतर दिसणार आहे। सध्या गोपाळपूरचे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने कर्नाटकशी जाणारा जो संपर्क आहे तो तुटलाय। अनेक छोटे मोठे बंधारे पूल हे पाण्याखाली जात आहेत। शेतीमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे दुसऱ्या दिवशी चंद्रभागेची पाणी पातळी वाढत असताना पंढरपुरात पूरस्थिती मात्र गंभीर झालेली पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संकेत। तर सध्या आपण बघतोय भीमा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहते आहे। वळूयात नाशिककडे। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी ही हळूहळू पूर्वपदावर येते। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झालाय। सध्या दुतोंड मारुतीच्या पायाजवळ पाणी आलेलं आहे। शहरासह ग्रामीण भागात सध्या ढगाळ वातावरण मात्र कायम आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही अर्थातच दिलासा मिळतोय। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे आणि त्यामुळे त्याचा अर्थातच फायदा जो आहे तो सर्वसामान्य नदीकाठच्या नागरिकांना होतोय। काही अंशी का होईना पाण्याची पातळी कमी झालेली असल्यामुळे आणि अर्थातच याचं मुख्य कारण म्हणजे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होणं, त्याचा फायदा स्थानिकांना होतोय। तर सांगलीच्या कृष्णेची पातळी सुद्धा हळूहळू कमी होऊ लागली आहे। मात्र तरीही कृष्णा ही धोकादायक पातळीवरतीच आहे। कृष्णेची इशारा पातळी ही 40 असून सध्या कृष्णा नदी 42 फुटांवरनं वाहतीये। त्यामुळे सांगलीतील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय, ते अद्यापही कायम आहे। शहरातील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, ट्रक अड्डा, ईदगाह परिसर अशा ठिकाणी पाणी आहेच। तर ड्रोनमधनं सांगलीतल्या पुराची ही काही दृश्य टिपण्यात आलेली आहे, ज्यातून कशा पद्धतीनं नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। अख्खी नदी कृष्णा नदी ही पात्राबाहेर येत स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्या घरापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचलेली आहे ते सुद्धा पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात शरद सातपुते यांच्याकडनं। शरद, सध्या सांगलीची स्थिती काय आहे? येत्या काळामध्ये कृष्णाची पातळी जी आहे ती कशी कमी होईल यासाठीचे कसे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच प्रज्ञा, जे सांगलीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे
सध्या विसर्ग जो आहे तो सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. विसर्ग जो 80,000 पेक्षा जास्त होता तो सध्या आता 20-21,000 वर आहे, तर वारणेतून सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या कृष्णेची पातळी, वारणेची पातळी ओसरत आहे. जी कालपर्यंत 43 ओलांडली होती, 43.6 होती, ती आता 42 पेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे जे इशारा पातळी जी होती 45 इथपर्यंत पोहोचू नसल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे प्रज्ञा. त्याचबरोबर जे सकाळ भागात पाणी शिरलेलं होतं ते सुद्धा थोडं अतिशय संत गतीने कमी होत आहे. पण पाऊस विश्रांती घेतल्याने पावसाने सध्या पाणी जे वाढत होतं कृष्णेचं ते सध्या थांबलेलं आहे प्रज्ञा. नक्कीच तुर्तास धन्यवाद शरद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतोय कशा पद्धतीनं पूर्णपणे सांगली शहराला आणि सांगलीच्या आसपासच्या भागाला कृष्णा नदीनं व्यापून टाकलेलं होतं आणि नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, जे आता ओसरायला सुरुवात झाली आहे. तर पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोरही ओसरलाय. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. मुठा नदीमध्ये आता 6,600-3,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे मुठा नदीतील पाणी देखील कमी झालेलं आहे. त्यामुळे नदी लगत असलेल्या भागात जिथे जिथे पाणी शिरलेलं होतं ते आता ओसरलंय. आज सकाळपासून पुणे शहरामध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते. अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे हिच्याकडनं. रेवती, काय सध्याची स्थिती? भिडे पुलावरचं पाणी गेलं का? तसंच काहीशी परिस्थिती पुणे शहरात आपण पाहतोय. कालपासून पावसाने उसंत घेतलेली आहे, विश्रांती घेतलेली आहे. पुणे शहर तसंच पुणे जिल्ह्यात देखील पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातला जो मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू होता तो कमी करून 22,117 क्युसेकचा विसर्ग खरं तर कालपासून चालू आहे. तो अद्यापही कमी नाही करण्यात आलेला आहे. पण जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर ज्या एकता नगरीमध्ये पाणी शिरलेलं होतं ते देखील बऱ्यापैकी ओसरलेलं आहे. आणि त्यासोबतच जो तुमचा प्रश्न होता की भिडे पुलावरचं पाणी गेलंय की नाही, तर जोवर हा 27,000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग चालू आहे तो कमी होत तर भिडे पुलावरचं काही पाणी ओसरणार नाही. आणि त्यामुळे जो भिडे पूल गेल्या 1.5-2 महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद होता तो आता जो चालू करण्यात आला होता, पण आता परत पाणी त्याच्यावरती आल्यामुळे तो पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. एकदा विसर्ग कमी झाला, जवळपास 10,000 क्युसेकच्या खाली विसर्ग झाला की तो वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल. आणि तुर्तास तरी पुणे शहरात कालपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती. तर जळगावकडे. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातनं पाण्याचा विसर्ग घटवण्यात आलेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक घटली आहे. धरणातनं तापी नदी पात्रामध्ये होणारा पाण्याचा विसर्ग हा घटवण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत धरणाचे 6 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आले. तर धरणातनं 33,443 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येतोय. मात्र धरणामध्ये पुन्हा पाण्याची आवक वाढली तर धरणातनं पुन्हा पाण्याचा विसर्ग हा वाढवण्याचा अंदाज पाटबंधारे विभागानं वर्तवलाय. त्यामुळे सध्या हतनूर धरणातनं पाण्याचा विसर्ग घटवलेला आहे. मात्र येत्या काळामध्ये पावसाची परिस्थिती पाहून आणि धरणामध्ये पाण्याची जी आवक होतीये ती पाहूनच निर्णय घेतला जाईल. सध्या 6 दरवाजे हे पूर्णपणे उघडलेले आहेत हतनूर धरणाचे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण 167 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 105 प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले. यामध्ये पाटबंधारे विभागाचे 37 तर मृदा आणि जलसंधारण विभागाच्या 68 प्रकल्पांचा समावेश आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अनेक ठिकाणी शेती सिंचनाचा देखील प्रश्न मिटलेला आहे.